संस्कृतीचे सामर्थ्याचे काही प्रश्न आहेत. अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे प्लस पॉईंट सुद्धा आपल्याकडे आहेत. नाही असं नाही. आदिवासींच्या मध्ये एक इमानदारी आहे, भूमिपुत्र आहे, निसर्गाला पेरसा पेन ना कोणता तो पेरसा पेन, निसर्गाला देव मानणारा आदिवासी आहे. पण त्याच्यामध्ये काही जशी तुम्ही परीक्षणात्मक भूमिका आपण घेत आहात ती जरूर घ्यावी. प्रस्ताव आम्हाला वाईट वाटणार नाही, कारण आम्ही प्रामाणिक आहोत. ही सच्ची भावना आम्ही आपल्यासमोर व्यक्त करतो आणि आपली ही सच्ची भावना आहे. तुमच्या वेदनेला उत्तर नाही माझ्याकडे, पण उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि मी एकटा करत नाही. माझा समूह माझ्यासमोर, माझ्या बरोबर गोयल साहेब आहेत, माझ्यासोबत मिलिंद जोशी आहेत, माझ्यासोबत आमच्या सुनीता ताई आहेत, असे हे प्रतिनिधी आहेत. आणि म्हणूनच आदिवासीच्या संबंध कळवळा घेण्याची भूमिका या सवर्णांच्या मध्ये प्रस्थापित व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. मित्रहो, आदिवासी समाजाच्या काही मला मर्यादा दिसतात, काही चुका दिसत आहेत. दारूचं व्यसन अजूनही संपलेलं नाही. आता बोलताना आपण सकाळी म्हणाला विनायक तुंगरामांचा अपवाद आहे. हा मित्र आमचा दारूच्या थेबाला शिवत नाही. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. दारूच्या मध्ये वाहत गेलेले आदिवासी आणि आदिवासी लेखक, कवी सुद्धा, कार्यकर्ता सुद्धा दारूशिवाय जगू शकत नाही. इतरांनी जर समजा बहुजन समाजातल्या लोकांनी, प्रस्थापित व्यवस्थेतल्या लोकांनी जर दारू पिली आणि नशा जर केली तर त्याला ते क्षम्य आहे, कारण त्याला ते चालू शकतं. तो प्रस्थापित आहे, त्याला तो व्यसन बरोबर नाही. पण आदिवासी सारख्या अप्रस्थापित व्यवस्थेच्या बाहेरच्या पडलेल्या लोकांना हे कसं परवडू शकेल हा प्रश्न आहे. शोषण कसं पडू शकेल? आदिवासींचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्याबरोबर एकीकडे पोलीस आहेत, त्याला नक्षलवादी म्हणून त्याला अटक केली जाते. नक्षलवाद आणि पोलिसांच्या मध्ये खबऱ्या म्हणून जी संबंध आदिवासींची भूमिका आहे ती अत्यंत वेदनादायी आहे. आणि म्हणून एकीकडे खोट्या आदिवासींची संख्या वाढते. नोकऱ्या दिल्या जातात पण खोट्या आदिवासीला दिल्या जातात. अजून एक दुसरा प्रश्न नवीन मला ऐकायला मिळाला. आमच्या रोमटेने मला सांगितलं, शाळा आहे तिथल्या जमीनदारांना जमिनीमध्ये काम करण्यासाठी मजूर वेठबिगार मिळत नाही. त्यामुळं मास्तरला संगनमत करून त्या शाळेतलं त्याचा निकाल फेल, त्या मुलाला पराभूत करणं, त्या मुलाला नापास करतायत आणि नापास करून त्याला मजूर म्हणून काम राबवण्याचा प्रयत्न त्यांचा एक संगनमत षडयंत्र. असे छोटे मोठे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नात सगळ्यात महत्त्वाचा चांगला जर कोणता मुद्दा असेल